जय शिवराय मित्रांनो तुम्ही बघू शकता पाठीमागे जी सोयाबीन आहे मित्रांनो, पूर्ण आळीने खाऊन चाळणी केलेली आहे मित्रांनो. पानंसुद्धा खाल्ले आहे आणि आता सध्या आपल्या सोयाबीनला वाद्या लागल्या आहे मित्रांनो, म्हणजे शेंगांमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्या शेंगासुद्धा त्या आळ्यांनी खाल्लेल्या आहे मित्रांनो. त्याचं संपूर्ण नियोजन आपण बघणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि शेअर कमेंट करायचं आहे मित्रांनो, आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यासोबत बेल आयकॉनच्या घंटीलासुद्धा प्रेस करायचं आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला जी फवारणी फुलावस्थेत घ्यायची ती कुठली घ्यायची, तर काही शेतकऱ्यांनी चुका केल्या मित्रांनो. हे बघा, आळे बघा, पूर्ण आळे मित्रांनो. आणि आता सध्या सोयाबीनला शेंगासुद्धा लागल्या आहे आणि शेंगासुद्धा आळीनं खाल्ल्या आहे. आणि काय उत्पन्न काय होईल मित्रांनो बघा तुम्ही. पूर्ण प्लॉटची अशी चाळणी केलेली आहे मित्रांनो. हा एक मित्राचा मी प्लॉट बघायला आलो होतो, म्हणून ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो. बघू शकता पूर्ण आळीच, मध्ये सुद्धा आळी. तर आपल्याला उत्पन्नात जर वाढ करायची असेल तर मित्रांनो, फवारणी ही वेळेवर झाली पाहिजे आणि योग्य औषधाची झाली पाहिजे. मी मागच्या वेळेस मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं मित्रांनो, जसं की कोराजिन हे औषध फुलावस्थेत जर घेतलं मित्रांनो तर आपल्याला दीर्घकाळ आळीवरती नियंत्रण ठेवता येतं मित्रांनो. पण काही शेतकऱ्यांनी चुका करतात. हे बघू शकता तुम्ही, वाढ न खुटल्यामुळे सुद्धा खाली बुडापासून तर वरतीपर्यंत काहीच नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकता. ह्या पद्धतीचं जर नियोजन केलं तर उत्पन्न तर घट तर सोडा मित्रांनो, उत्पन्न आपल्याला 25% तरी होणार नाही. तर मित्रांनो, यावर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शक्यतो होईल तर कोराजिनची आपल्याला फवारणी घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. अशी अवस्था जर तुमच्या पिकाची झाली असेल मित्रांनो, त्यात 3 प्रकारचे औषधं कॉम्बो करून आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. कारण आता फुलंसुद्धा डॅमेज झालेले आहे. नवीन फुलं आपल्या पिकाला लागले पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपल्याला एक औषध फवारायचं आहे आणि एक अळी नियंत्रणासाठी फवारायचं आहे आणि एक बुरशीनाशक. तर पहिलं जे औषध घ्यायचं आहे मित्रांनो ते कोराजन घ्यायचं आहे किंवा कोराजनऐवजी इमामेक्टिन घ्यायचं आहे. इमामेक्टिनसोबत एक टाटा बहार फुलवाढीसाठी आपल्याला ते पण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक रोको बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला 05234 80 ग्राम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे. कारण 05234 आपली वाढ थोडीफार थांबवल मित्रांनो आणि त्यासोबत आपली शेंग ही पोसण्याचं कामसुद्धा 05234 चांगलं करतं मित्रांनो. तर